चला रे पोरो, चला घरी आता. हो चला. आता काय महाशिवरात्रीचा उपासच घडल्यासारखा घडला आपल्याला. जाऊ द्या, चला घरी जाता येते. हा, काही खिचडी गिचडी आहे ना आपलं, ते खिचडी करता येते आणि खिचडी खाता येते. नाही भुकेचं काहीच नाही वाटू राहिलं मामा. हा पण तुम्ही आहे का नाही, हे बा चुकीच्या मार्गावर जाऊ नका. काही ना काही चांगलं होईलच ना आपलं. काही सांगता येत नाही, चांगलं होईल तर होईल, नाही तर नाही बी होईल. त्याचं काही टेन्शन नाही घ्यायचं आपल्याला, चांगलं हो का नाही हो. हा, पण उद्या आहे का नाही, सर्वात पहिले झटका द्यायचा म्हटलं आपल्या त्याले शांभाऊले. हा, त्याचे पायप फायप सगळे तर लांबू आपण. काही खरं नाही गड्या मामा. झटक्यावर झटके देते आता. हा पहिला तर झटका शांभावत देईल आणि नंतर मग एका मागे एक चोऱ्या चालूच करते. मग काही हायकीच नाही. हो चला मामा, आता काय देव आपला ऐकत नाही म्हटल्यावर आता काही इलाज नाही. चला चला आता इथून जाऊ आपण बाहेर. चल, चांगलं वागून पाहिलं ना आपण. हा, पण काही फायदा झाला का सांग बरं. हा, कुठेही आपलं काम फसतच गेलं ना. व्हायचं असलं चांगलं तर काही सांगताच येत नाही म्हणा. हा एका क्षणात तर होते. चला मग आता इलाज नाही. हा चला आपल्या घरी जाऊ. ती खिचडी गिचडी करायला लागेल मस्त आणि जेवता येते मस्त. हो, चल दिवसभर काय का उपासच घडला ना आपला. हा, आता संध्याकाळी मस्त करू, जेऊ खाऊ आपण ती खिचडी गिचडी. उद्यापासून पाहता येते मग. चला मामा, ते बाया घ्या बी उरायला वाटते दर्शनाला इकडे. हा चला आपण बाहेर जाऊ. नाही मामा, मग ठरवलंच तुम्ही आता. उद्यापासून मग कर करायचा. हा हो, आता आजचे दिवस पाहू. आजचे दिवस देवाच्या कृपेने काही जर आपलं चांगलं झालं, आपलं जर पुढचा मार्ग सापडला आपल्याला, तर ठीक, चांगल्या मार्गावर जाण्याचा. नाही तर मग उद्यापासून मग आपल्या पद्धतीने आपण वागायचं. हो ना राजू. हा मस्त मामीनं म्हटलं तसं तुम्ही वागू राहिले होते ना आता चांगलं. हा चांगल्या कामाला बी लागले होते. पण काय याच्यात सगळे विघ्नच येऊ राहिले. हा ते मजुरी नाही भेटली, हे नाही भेटलं. हा इकडचं कसं वसूल होईल म्हटलं या गावात. हा ते योगायोग ते माणसं बी नाही भेटलेत. ते एक कोण देवलाल भाऊ म्हणते, हा त्यांनी पैसे देणार होते म्हणते, ते काढून ठेवले होते म्हणते त्यांनी. हा ते जरी माणूस भेटला असता ना, तर तेवढ्या पैशात आपलं काम झालं असतं, काहीतरी आधार आला असता. हा तुमचंही मन शांत राहिलं असतं जरासं. काही नाही रे. हा, काही चांगलं वागणं वाईट वागणं काहीच नाही आहे. हा, किती काही चांगलं वागलं तरी काही फायदा नाही. हा, आता जाऊ दे ना, पाहू आजचे दिवस आता काय होते ते. आजचा दिवस जाऊ दे, उद्यापासून पाहू आपण मग. तसं बी आपण वाईट वागणार म्हणजे कसं आहे माहितीये का, चांगल्या माणसाचं नुकसान थोडी करणार आहोत आपण. हा, जे वाईट आहे त्याच नुकसान करायचं ना आपल्याला. चांगल्या माणसाला त्रास नाही द्यायचा आपल्याला. पण हे असे शांभाऊ सारखे, हा पाहिजे त्यानं काम करून घेतलं आणि आपल्याला मजूर दिली का, मग अशा माणसाला आपण झटका द्यायचा. नाही आम्हाला माहित आहे तुम्ही वाईट वागत नाही. पण कसं आहे माहितीये का, हे असं जर उचापत्या केल्या की ते मामीला जर माहित पडत, मामी येत नाही ना. हा मामी आली पाहिजे त्यासाठी असं वाटते बा. केला नाही का, प्रयत्न केला नाही का आपण. हा, मरमर काम केलं का नाही. हा, तरी काही फायदा झाला का. मग आता काय इलाज नाही ना. येत असेल तर येईल, नाही तर नाही येणार ती. मग आपल्याला काय करावं लागते, आपण करावं तरी काय. हा, त्याला काही इलाज आहे का. आता काही इलाजही नाही. हा इकडून तिकडून कुठूनच पैशाचा काही आवक भेटून नाही राहिली. काही धंदा गिंदा करावं तर हा तुमचे सासरेबाद देते बी. पण तुम्ही काय सासरेबाद जोडून घेत नाही, मला माहित आहे. नाही ना, सोयऱ्याचं मिंद नसते राहा लागत. हा, तिथून जर आपण मदत घेतली का नाही, तर मग आपली मान खाली होते ना. जाऊ द्या, काय होईल ते पाहता येते. चला आता घरी, चला बरं पटकन. चला बा, महादेवानीच काहीतरी कृपा करायला पाहिजे बा. हा काहीतरी कृपा कर म्हणा. काहीतरी मामाचा फायदा होऊ दे, तर मामा चांगल्या रस्त्यावर राहते. नाही तर मग एकदा का वाईट वागायला लागला मामा की मग कुठपर्यंत जाईल त्याचा पत्ताच नाही. सांग आता भाची हो. हा, कोणतरी पडलं रे हे. हा, उचला बरं रे, उचला. भाऊ कशी काय पडले हो. नाही हो, ते हराशी जात होतं लवकर टायमावर, म्हणून जोरात चाललो होतो. एकदम फास्ट गाडी केली होती. हा ते भस्कन डुक्कर आलं ना आडवं. हा घसरली गाडी राजू. काही लागलं नाही ना. हा, काय पाया गेलं बरोबर आहे ना. नाही जरा असं लागलं, जास्त नाही लागलं म्हणा. ते म्हणजे जराशी जाग्यावर घसरल्यासारखी झाली म्हणून होय. ते वजन होतं ना याच्यावर, हे रताळ्याचे पोती किती होते त्याच्याने ते घसरली गाडी. हो ना, आपण एवढं काय घाई राजो. हा, जीवापेक्षा पुढे आलं का. जाताच येत होतं ना, हरशीत गेलं तर गेलं, नाही तर मग काय एवढं घाई करायची काय गरज आहे. तसं नाही, हराशी जर झाली तर आता हे मग रताळे तशीच राहिले होते. शेवटी तेच झालं. हा आता काय हराशी झाली असेल, आता काय भेटते हराशी. ते जाऊ द्या बा, हराशीत नाही पोहोचलो तरी ते काही त्याचं काही टेन्शन नाही आहे. पण थोडक्यात वाचलो ना राजू. पडलो तर राजू, त्या एक दोन मोटरसायकलवाल्याला आवाज दिला तर ते आली नाही ना जवळ. हा त्याला काय वाटलं काय नाही. हा जरा उचलाले तर याचं बरं झालं बा तुम्ही आलं. नाही तर मग असंच पडून राहत होतो. काय काय माहिती, ते पाय दबला होता ना त्याच्या खाली. आपण तेच नाव काय काही. हा, कोणाला वाटते काय झालं असेल उलट सुलट तर मग आपल्यावर येईल बुवा. असे असते लोक. हा, दुसऱ्याचं काही एवढी काळजी नसते कोणाला. हो ना, पण आता तुम्ही पहा बरं. हा तुम्ही आले लगे मला उचललं बी. हा गाडी सरळ केली. अशी वेळ कोणावर येईल काही सांगता येत नसते ना. आज तुमच्यावर वेळ आहे, उद्या आमच्यावर येऊ शकते. हा, कोणाला बी मदत केली ना तर आपली मदत होत असते कधी बी. हे ना म्हणा लागेल तुम्हाला बा. पण मला काय वाटतं माहिती का, मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं हो. हा तुम्ही असं म्हणजे ते काही काही व्यापारी आहे का तुम्ही. हा म्हणजे मला कधी कधी आंबे विकताना असं तसं पाहिलं होतं तुम्हाला वाटते.
पाहिलं असेल ना, कारण की हजार धंदे करतो ना आम्ही, प्रत्येक खेळावर जात असतो. कधी ब्लँकेट घेऊन, कधी आंबे, सीझन वाईज जे असले ते अंगूर होय का काय होय काय सगळं विकतो आम्ही. वेळ पडली तर केसावर भांडे बी विकतो. त्याचं काय आहे राजू? बरोबर आहे. हा मी पाहिलं ना तुम्हाला बरेच वेळा विकताना काही. मस्त आहे काम चालू. पण मी काय म्हणतो, आपले एक काम करा राजू मग तुम्ही. सांगा आता, आमचंच तर आम्हाला सोय नाही म्हणा. याचं काय काम करावं आपण? काय काम होतो? काही काम नाही. हे बा, हे रताळी घेऊन चाललो तुम्ही मार्केटमध्ये. हा आता हराशी तर झाली असेल. आता काय करणार हे? आता हे फेकूनच द्यायचं काम आहे हो. मी काय म्हणतो, तुम्ही जाऊन विकसाल विकाल ना. हा आता महाशिवरात्री आहे, उद्या त्याचं विकून टाका. काय पैसा येईल तर अर्धे तुम्ही घ्या, वाटल्यास अर्धे मला द्या. हरकत नाही, तशी रताळी विकू शकतो आम्ही. पण राजू, पैसे नाही सध्या आमच्याजवळ. अहो न्या ना तुम्ही. पैसे कोण मागितले तुम्हाला? पैसे काही देऊ नका तुम्ही. सध्या पैसे द्यायची गरज नाही. तुम्ही इका हे, आणि इकल्यानंतर मला पैसे द्या. अर्धे द्या, ते अर्धे तुम्ही घ्या. आणि द्या वाटलं द्या, नाही तर नोकाय देऊ. हे काय राजू, आता एरिया तर खराबच होणार आहे ना. उद्याचा दिवस गेला की कोणी विचारते त्याला? नाही हो, पैसे देत नाही असं कसं? पैसे देतो वाटलं सगळे तुम्हाला. आम्हाला काय मजुरी द्यायची ते दे जा तुम्ही. फक्त दे जा बा इमानदारीनं. काही मजुरी गिजुरी काही नाही ना. तुम्हीच इका, आणि काय मला पैसे द्यायचे दे जा, आणि बाकीचे तुम्ही ठेवा. बस. बरं, काय हरकत नाही ना मग. आताच घेऊन जातो ना. घेऊन जातो हे एरिया. आता हे 2 भाची बी आहे माय. थोडीशी तिकडं बस स्टँडवर लावतो, आणि काही गावात विकतो आम्ही. बरं ठीक आहे ना, हे घेऊन जा तुम्ही. आणि मग विकणं झाली की मला सांगा वाटल्यास. बरं ठीक आहे, चालेल भाचो. घ्या ते पोती. आपण आता विकून टाकू हे. आजची आज विका लागते बरं आपल्याला हे. बरं झालं बा, महादेव पावला वाटते. आता काही टेन्शन नाही. आता इकल्या तर जातेस. मामा तर इकण्यात ये पटाईत आहे हो. एवढे ते एरी सेल करतो. पटापट पटापट इका लागल. म्हणजे मामाचा फायदा होते, आणि आपले मस्त बरोबर होऊन जाते. चला मामा, घ्या घ्या मग, आम्ही घेतो हे. चला, मला गुडला दुकान लावून द्या तिथं बस स्टँडवर, आणि बाकीची इका तुम्ही मग. भाचो, 2-3 कट्टे दिले तुम्हाला इथं. 2-3 कट्टे मी तिकडे विकतो गावात. अरे काय हरकत नाही ना. काय किलो विकायचे? आता बाकीचे 50 रुपयांनी विकू राहिले ना. आपले 40 रुपये लावायचे. एरी काय आपल्याला वसूल करणंच आहे पैसे. बरं काय हरकत नाही ना. कल्ला करू करू ते विकतो, पूर्ण विकतो आम्ही. काय टेन्शन नाही घेऊ. विका तुमच्या हिशोबाने. बाकी राहिले सुलेले मग शेवटी मग कमी जास्त करून विकून टाकायचे. बरं ठीक आहे ना. मामा काय किलो आहे रताळी? 40 रुपये किलो आहे फक्त. घ्या ना. 40 रुपये किलो, 70ले 2 किलो. हो का? मग तर मस्त आहे. मग अशी गावात आली होती, इकडे ते 50 रुपये किलो म्हणे. द्या मग 2-2, 3-3 किलो द्या. मावशी, रताळे पाहिजे का? हो रे बाबू, काय किलो आहे? 40 रुपये किलो आहे फक्त. तुम्ही 10 रुपये कमी दिले चालते. 30 रुपये किलो घ्या. 30 रुपये किलो आहे का? मग अर्धा किलो द्या ना. अर्धा किलो होते तरी का? अर्धा किलो किती येते हो? 5-7 येते. तेवढे सही बाबा. काय आता पैसे नाही ना तरी काय इलाज आहे रे. पैसेच नाही तर काय घेतं, कोण कशाने घेतं. 20 रुपये आहे माझं. हे काय, मग अशी थोडासा साबुदाणा आणला, हे आणलं. आता 20 रुपये उरले. अर्धा किलो देऊन दे 15 रुपयाचे. वाटल्याशी पण नाही मग 20 रुपयाचे दे. 3 पाव देतं का? असं आहे, गरिबीचं काम म्हटलं की भाऊ भाऊच करावं लागते. मावशी, मी काय म्हणतो, हे 2-3 किलो उरलेले आहे. हे घेऊन घ्या तुम्ही. नाही ना बाबा, तेवढे पैसे नाही ना माझ्यावर. 20 रुपये. असू द्या ना. 20 रुपये देऊ नका. ते 20 रुपये तुम्हालाच राहू द्या. काही दूध गीत आणाले. हे घेऊन घ्या, मायकून घेऊन घ्या. येरी माय हे वापस जाणार आहे घरी. घरी नेले काही काम नाही ना. घेऊन घ्या. हो का? नाही पण दादा, तशी फुकटाची कशी काय घेऊ रे? नाही, जाऊ दे बा. हे 20 रुपये तरी घे मग. सांगा आता, एवढी गरिबी आहे तरी माणसाची इमानदारी कायमच राहते बाबा. मावशी, मी काय म्हणतो, तुम्हाला द्यायचेच आहे ना, तर 10 रुपये द्या. त्यातले 10 रुपये तुम्हाला राहू द्या. तुम्हाला वाटतेच ना मी पैसे घ्यावे. तर मग 10 रुपये द्या मध्ये, आणि घेऊन जा हे सगळे. खरंच वा, त्यासारखी माणसं रे. हे 10 रुपये तरी घे बा मग. 10 रुपये घे तू, आणि दे दे. एरियात लेकरं म्हणत होते रताळी आणली नाही. ते होते तरी सगळ्यात मग. ना जा घेऊन. द्या ती पिशवी. पिशवीत भरून देतो, आणि चालले घेऊन जा. का मामा, किती झाली मग कमाई आज? माहिती 1 नंबर झाली आपली. अबे मस्त झालं ना रे का. 30 रुपये किलो, 40 रुपये किलो, जसं आलं तसं इकले ते. 6,700 रुपयाचे इकले गेले ना. तेले म्हटलं मग घ्या बा, म्हटलं तुम्ही, म्हटलं काय आम्हाला काय 2,000 रुपये द्या. ते माणूस म्हणे, येरी म्हणे माय वायाच गेले असते म्हणे. फेकून द्यायचंच काम होते म्हणे ते. म्हणून त्यानं फक्त 2,000 रुपये घेतले. त्यानं 2,000 घेतले ना आपल्याला 4,700 रुपये दिले. मस्त, मग 1 नंबर काम झालं. 4,700 म्हणजे महादेवच पावला ना आपल्याला. हो, दिवस पावला समज. 4,700 म्हणजे टेन्शनच नाही ना रे. 700 रुपये आपले खर्च जरी झाले तर 4,000 आपण काही सुरू करू शकतो ना एखादा. छोटा मोठा धंदा चालू करता येते आपल्याला आता. जमलं ना मग. नाही तर मला तर वाटलं बा मामा जाते का आता वाईट मार्गावर. आता आज का फायदा नसता झाला तर मग तुम्ही उद्यापासून मग तुमचं चालू केलं असतं तुमचं काम मग. हो, मग अशी ते लय डोकं फिरलं होतं ना रे. कोणते काम करायला गेलं की उलटच होत आहे. एकही फायदा नाही होय ना.
म्हणून मग मी म्हटलं कडे आता जर फायदा नाही झाला तर कडे आता काही इलाज नाही. पण आता देवाच्या कृपेनं झाला आपला फायदा. एवढ्या पैशात आपण धंदा चालू करू शकतो. पण काही ना काही भाजीपाल्याचा होय ना का कायचा होय, काही ना काही चालू करतो आपण. बरं ठीक आहे बुवा. तुमचं जर चांगलं काम चालू झालं का नाही, मामी येते आता, काही टेन्शन नाही मग. हो, आता जर आपण धंदा चालू करू, जर चांगलं चालू राहिलं की मग आणता येत तिले. बरं ठीक आहे, मग तर मामी आल्यावर टेन्शन नाही, आपल्याला आहेतच खायला भेटते. चला मग आता काहीतरी करू ना मग खाले. आले म्हणजे काय माहितीये का, हे बा आता दिवसभर तर आपण काहीच खाल्लं नाही. ते रस पिला त्याच्यावर सावणार आहे. काहीच तर खाल्लं नाही. आता उपासच घडल्यासारखा घडला ना आपला. मग आता काय उपास सोडायचा आपण. एक काम कर, ते आता रताळे उरले म्हणते ना, 2 किलो उरले वाटते तुमच्या याच्यातले. माझ्या याच्यातले मी दिले वाटून ते सगळे. तुमचे ते 2 किलो उरलेले आहे तेवढे उकर. तेच खाऊ मग आपण. तिकून येते आता 1 डझन केळी ते अंगूर आणले नाही ना, बस मग आपला उपासच होते आजचा. टेन्शन नाही ना, यरी महादेवाने एवढा आपल्याला फायदा करून दिला तर तेवढा उपास होऊ दे ना मग आपला. तर काय हरकत नाही ना, तुम्ही म्हटलं तर निरंकार धरू बा आपण. आता आपला फायदा झाला ना, होते ना आता चांगलं. चला मग. तर चला बा मंडळी, महाशिवरात्रीच्या तुमच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महादेवाच्या कृपेने आता मामाचं काम तर व्यवस्थित झालेलं आहे. मामा आता धंदा चालू करते काय ना काही. मला कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा आणि लाईक सुद्धा करा. आधीच्या व्हिडिओला कमेंट करून प्रोत्साहन देणारे शुभम भाऊ कानेरी, श्रीकुमार भाऊ लांजेवार, गुणवंत भाऊ गीते, गौरव भाऊ ठाकरे, अतुल भाऊ नागदिवे, निलकंठ भाऊ धानोरकर आणि NW कॉमेडी, त्याचबरोबर तुमच्या सगळे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.